आजपासून जवळपास 8 महिने अगोदर आमच्या शेतातील वांगे, पराठी याचा जेवढं काही वेस्टेज होतं ते सर्व वेस्टेज आम्ही एका ठिकाणी जमा केलं आणि त्यानंतर त्याचे गंज लावून ठेवले. त्या गंजावर आपल्या शेण टाकलं, त्यानंतर गोबर गॅसची स्लरी ही सोडली आणि हे असंच राहू दिलं. याच्यामध्ये मी एकही गांडूळ टाकलेला नाही. गांडूळ टाकायची जमिनीवर घेतल्यानंतर गांडूळ टाकायची काहीही आवश्यकता नाही. सर्व लोक असे सांगतात की 700 रुपये 800 रुपये किलोचे गांडूळ विकत घ्या आणि ते त्याच्यात टाका, त्याच्यावर असं करा, त्याचे टाके बांधा किंवा ते प्लॅस्टिकच्या टाक्या विकत घ्या. असा कोणताही खर्च शेतकऱ्याने करू नये. आणि अशा प्रकारचं जे गांडूळ खत आपल्याला तयार होतं बघा, आपण बघू शकता की मी तुम्हाला दाखवतो. पहा, हे गांडूळ खत आहे. आता याच्यामध्ये बारीक बारीक ह्या काड्या आहेत, पण ह्या काड्या सर्व शेतात पूर्ण गांडूळ खत चाळायची जरूरत काहीच नाही आहे, कारण हे सगळं शेतात गेलं की सर्व मातीतच मिक्स होणार आहे. अशा मोठ्या मोठ्या काड्या ज्या आहेत तुम्ही ते बघू शकता की आमचे माणसं हे मोठ्या काड्या अशा काढून राहिले. ह्या काड्या एवढ्या फेकून द्यायच्या आणि पुढच्या वर्षी जेव्हा आपण कचरा टाकू तेव्हा ह्या खाली टाकून द्यायच्या. यांनी जमिनीचा पोत खूप चांगल्या प्रकारे सुधारतो आणि फुकटात हे आपल्याला गांडूळ खत इथून मिळते. आता आमचे 2 माणसं बघा, हे दिवस रात्र मेहनत करून, चेहरा इकडे कर रे, आमचा हा राजकुमार आणि हे दोघंही जण दिवस रात्र मेहनत करतात आमच्या शेतात आणि आमच्यासाठी फक्त कचऱ्यापासून अशा प्रकारचं खत बनवून देतात. आणि आता एक तुम्हाला दुसरा हे दाखवतो, जो आता आम्ही सध्या तयार करून ठेवला आहे. यामध्ये या सीझनमध्ये येणारा शेतातला कचरा, जसा तुरीचं कुटार, गव्हाचं कुटार, त्याच्यानंतर जे एवढा आपला निंदा असतो, तो निंदा आम्ही एका ट्रॉलीने इकडे घेऊन येतो. आणि तुम्ही आता इकडे हा माझा दुसरा बेड बघाल, यामध्ये आता या साईडला जे आहे हा पूर्ण कोरडा कचरा आहे आणि ह्या साईडला जर तुम्ही बघाल तर हा सर्व कुटार आणि हे सगळं याच्यात टाकलं आहे. आणि ही जी तुम्हाला पांढरी पाईपलाईन दिसते, ही पांढरी पाईपलाईन डायरेक्ट गोबर गॅसपासून आलेली आहे. त्याच्यावर आम्ही एक मड पंप लावला आहे. गोबर गॅसच्या टाक्यातून सर्व स्लरी ही सरळ या ठिकाणी येते आणि यापासून आता आम्हाला डिसेंबर महिन्यात जवळपास 3 ते 4 ट्रॉली गांडूळ खत तयार होईल. तरी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की 6,000, 7,000, 8,000 रुपये ट्रॉलीचं शेणखत घेतल्यापेक्षा आपल्या शेतातीलच कचरा बघा, याच्यामध्ये सर्व प्रकारचा पाला पाचोळा, त्याच्यानंतर गाईनी खाल्लेलं कुटार जे शिल्लक राहिलं आहे ते कुटार, तुरीचं खालचं कुटार, जे काही शेतात कचरा असेल तो न पेटवता तुम्ही यामध्ये टाका. त्याच्यावर शेण टाका आणि मी सरळ याच्यावर स्प्रिंकलर लावून दिले आहे. झूम करून जर तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला इथे स्प्रिंकलर दिसेल. हे स्प्रिंकलर जे आहे हे ड्रीपचे स्प्रिंकलर आहेत. सरळ एकची मोटर चालू करून द्यायची, दिवसभरात याच्यावर पूर्ण स्प्रिंकलरनी पाणी मारल्या जाते. म्हणजे आपल्याला पाणी मारायचाही त्रास नाही. तिकडे तुम्ही जर बघाल तर तिकडे ऑर्गॅनिक कांदा लावलेला आहे, इथे फणसाचं झाड आहे, निंबूचे झाड आहे, आंब्याचा बहार आहे. हे सर्व प्रकारची शेती आपण करू शकतो आणि शेती करताना आनंद घेऊ शकतो. तरी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. धन्यवाद.